षटकातील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 धावा। कोणाला जर शंका असेल तरी विचारायचे, पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या आणि या षटकामध्ये 4 धावा आल्यात, म्हणजे टोटल झाल्यात 12 धावा। पाच चेंडू आणि 12 धावा, शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी। किरण 11 जलवा क्षेत्ररक्षण करताना यावेळेस जिवेश यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण। 3 धावा आपल्या संघासाठी वाचवताना पाहायला मिळालेत। पिटल्याकडनं 500 रुपये असतील जिवेश यांच्या या क्षेत्ररक्षणासाठी। यावेळेस तिसरं आणि शेवटचं षटक घेऊन यावेळेस जबरदस्त क्षेत्ररक्षण धीरज यांच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये एक धाव मात्र नक्कीच मिळेल। संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ। 13 धावा, एक चेंडू आणि 13 धावा। धीरज आलेत गोलंदाजी मार्कवर, क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना पाहायला मिळत आहेत। जयेंद्र तौसिफ आलाय फलंदाजी मार्कवर। यावेळेस पुन्हा एकदा पितांबर यांच्याकडून थोडीशी चूक होताना पाहायला मिळते, पण नुकसान मात्र होताना पाहायला मिळत नाही। निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे। यावेळेस देखील जबरदस्त फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण। संघाची धावसंख्या 3 चेंडू आणि 14 धावा, शेवटचे 3 चेंडू या षटकातील आणि या इनिंग मधली येण्या बाकी। यावेळेस देखील जबरदस्त फटका, सई याच्याकडून मात्र होती चूक, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। संघाच्या धावसंख्येत 1 ने वाढ। 18 धावा, 4 चेंडू आणि 18 धावा, शेवटचे 2 चेंडू या षटकातील येणं बाकी असतील। जिवेश यांनी चांगला जाळा फाडलेला आहे। यावेळेस देखील पितांबर यांच्याकडून चूक होताना पाहायला मिळते। निर्धाव चेंडूची सांगता, निर्धाव चेंडू। शेवटचा एक चेंडू, धावसंख्या मात्र तिथे संताना पाहायला मिळते 18 धावा। जबरदस्त कामगिरी धीरज यांची राहिली या षटकामध्ये। यावेळेस देखील पुन्हा एकदा जिवेश आहे तिथे, जबरदस्त क्षेत्ररक्षण। 2 धावा तर काढल्या धावून, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असताना यावेळेस मात्र 2च धावा मिळतील, तिसरी धाव मिळणार नाहीये कारण की चेंडू केलाय डेट। 2 धावींनी संघाची धावसंख्या वाढली आहे 20 धावा। आवश्यकता असेल किरण 11 जलवा संघाला 21 धावांची 18 चेंडू मध्ये। येणारे 18 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे। एकतर जयेंद्र यांच्या खराब क्षेत्ररक्षणामुळे या संघाची धावसंख्या वाढलेली दिसते, नाहीतर 15 ते 16 धावांचीच गरज असते, परंतु खराब क्षेत्ररक्षणामुळे एक 4 धावांची वाढ आपल्याला पाहायला मिळते। तर पाहूया जलवा या संघाकडनं फलंदाजीसाठी आलेला आहे तो जैन।
इस्माईल. अरे या संघाकडनं पहिले गोलंदाजी घेऊन आलेला आहे तो इस्माईल. 21 धावांचा जो पाठलाग करायचा आहे जो जलवा या संघाला. तर बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या रात्रीतला आणि व्हाईट धावाने संघाची धावसंख्या होती ती 1. आणि स्टंपिंग साठी अपील आहे. आणि मात्र फलंदाज बाद. आता आलेला तो मयूर. बघूया काय करतो आपल्या संघासाठी. चालेल. एक चौकारांची गरज आहे ती जलवा या संघाला, कारण मग सिंगल सिंगल ते कसेही काढू शकतात. आणि आता मात्र बघूया आता इस्माईल आपल्या काय करतोय तो. आणि निर्धाव चेंडू. फलंदाजाला काही समजलेलं नाहीये आणि चहा देखील मी पियत नाहीये. आणि हे 4 धावा. नो प्लस 4 टोटल 5 धावा झालेल्या आहेत. सात धावा. आणि मला तर वाटतं की हा टर्निंग पॉइंट चौकार आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ते 8. या षटकातले अजूनही 2 चेंडू येणे बाकी. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 9. या षटकातला शेवटचा चेंडू येणे बाकी. निर्धाव चेंडू. येणारे 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. अजूनही स्टार खेळाडू मागे आहे याचं अंदाज घेऊनच खेळाडू खेळत आहेत मैदानामध्ये. त्यावेळेला बक्षिसांची खैरात देखील होणार आहे. आणि व्हाईटच्या मदतीने संघाची धाव संख्या होती 10. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ते 11. येणारे 11 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे ती जलवा या संघाला. 10 धावांची गरज आहे. आणि सुंदर असा फटका. आणि या फटक्याने 1 धाव तर रोखू शकले नाही. 1 धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ते 12. आणि पुन्हा एकदा व्हाईटच्या मदतीने संघाची धाव संख्या होती ती 13. मला वाटतं की व्हाईटच्या मदतीनेच मगाशी देखील जलवा हा संघ जिंकला होता आणि आता तो देखील याच पोझिशनवर आहे. आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे देखील आरवी हा संघ पराभव झालेला होता. तशीच काहीतरी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा व्हाईट
मला वाटतं सेकंड क्वालिफाय हा जलवा संघ असेल. 6 धावांची गरज आहे आणि 4 धावा येणारे 2 धावांची गरज. कारण एवढ्या वर्ष लाईव्ह करत असताना असा सामना मी कधीच पाहिला नव्हता. आणि खूपच सुंदर असं फलंदाजी गोलंदाजी ह्या जलवा या संघाकडनं दिसली आणि ज्याप्रमाणे जलवा नाव दिलं होतं त्याप्रमाणेच त्यांनी काहीतरी जलवा करून दाखवलेला आहे असं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि भावेश यांना आम्ही गोड नावाने आवाज देतो असं. शेवटचा एक चेंडू असेल, धावांची आवश्यकता असेल 1. या वेळेस धाव चेंडू म्हणजे आवश्यकता असेल 6 चेंडू आणि 1 धावांची. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत. गोलंदाज 1 धाव डिफेंड करण्यासाठी आराठी संघ पाहायला मिळतोय. एलिमिनेटरचा सामना खेळताना किरण 11 जलवा संघ समोर. या वेळेस जबरदस्त फटका, पण 1 धाव देऊन जाणारा फटका होता आणि या वेळेस किरण 11 जलवा संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळतोय. अशाच तऱ्हेने आजचे लीग स्टेज, आजचा ग्रुप स्टेज इथेच समाप्त होतोय.